नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैतला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो की काल रात्री नक्की खरेमध्ये आणि माझ्यामध्ये काय झालं. आता तो ताडी पिऊन नशेमध्ये होता, त्यामुळे त्याला ती गोष्ट आठवत नसते आणि तो फार नशेत डुबलेला होता, त्यामुळे त्याला आठवतच नसतं की रात्री नक्की काय झालंय ते. आणि त्याला असं वाटत असतं की खरेला सगळं माहिती आहे की काय झालंय आणि खरेच आता या गोष्टीचं उत्तर देऊ शकते. परंतु कलाला मात्र अद्वैतसोबत मस्ती करायची असते. ती मुद्दाम अद्वैतला सांगत नाही आणि अद्वैतला सांगते की तू एक काम कर ना अद्वैत. ती अद्वैतला सांगते की अरे अद्वैत, माझा खूप पाय दुखतोय, तू एक काम कर ना, तू खाली जा आणि गॅस बंद करू नये, कारण त्यावर मी दूध ठेवलंय. खाली जाऊन गॅस बंद केल्यावर तू मला सांगशील का काय झालं रात्री. त्यावर कला म्हणते की ठीक आहे, चालेल, सांगेल. अद्वैत लगेचच आता खाली जातो आणि गॅस बंद करून येतो. आता जेव्हा तो येत असतो तर कला त्याचीच वाट बघत असते. कलाला तो येताना दिसतो तर कला लगेचच आता बेडवर बसते आणि डोक्याला हात लावते. डोक्याला हात लावून ती बसलेली असते मुद्दाम. आता अद्वैत जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा कलाला असं डोक्याला हात लावलेलं बघून त्याला आता फार टेन्शन येतं की बापरे, खरेने डोक्याला हात का लावलाय, असं काय झालंय, गंभीर काही झालंय का, रात्री खरंच काहीतरी झालंय का आमच्या दोघांमध्ये. अद्वैतला टेन्शन आलेलं असतं. अद्वैत आता हळूच कलाजवळ बसतो. अद्वैत म्हणतो, मी आलो दुधाखालचा गॅस बंद करून. कला म्हणते की चांदेकर, आलास का तू, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुधावर झाकण ठेवलंस का. त्यावर अद्वैत म्हणतो की हो. कला म्हणते की हां, आणि त्यात थोडीशी फट ठेवली का, नाही तर वाफ जायला नको. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, तेही केलंय. आता तू मला सांग ना की नक्की झालंय काय, मला सांग ना रात्री काय झालंय ते. तेव्हा मग कला आता अद्वैतला सांगू लागते. अद्वैतने कलाला असं विचारल्यावर कला लगेच आई ग बापरे असं करायला लागते. अद्वैत म्हणतो की काय झालं. कला सांगते की अद्वैत, अरे असं काय करतोय, पाय दुखतोय ना माझा, तर माहिती आहे ना माझ्या पायाला लागलंय ते, त्यामुळे आज दिवसभर माझी धावपळ झाली आणि डाव्या पायावर खूप भार आला. आणि बघ ना आता माझी टाच दुखते. काय सांगू अरे चांदेकर, तुला फार दुखतंय माझं. अद्वैत म्हणतो की नाही, काही सांगू नको मला, तू मला फक्त काल रात्रीचं तेवढंच सांग, वाटलं तर मी तुझा पायही चेपून देतो. असं म्हणून अद्वैत खाली बसतो. तेव्हा कला म्हणते की ऐक ना, ऑइंटमेंट लावून देशील का. अद्वैत लगेच फर्स्ट एड घेऊन येतो आणि कलाला ऑइंटमेंट लावायला लागतो. तेव्हा कला म्हणते की नको लावूस, नाही तर. नाही, आता नाही दुखत आहे एवढं, नुसतं चेपून पण बरं वाटेल मला. मग अद्वैत आता त्याच्या हाताने कलाचा पाय चेपून देत असतो. कलाला मात्र स्वर्गसुख अनुभवल्याचं सुख मिळत असतं. कला हसत असते, अद्वैत टेन्शनमध्ये असतो आणि अद्वैतला टेन्शनमध्ये बघून कलाला तर अजून हसू येत असतं. कला अद्वैतला म्हणते की वा वा वा, खूप बरं वाटते रे चांदेकर, थँक्यू चांदेकर. अद्वैत म्हणतो की ठीक आहे, आता सांग ना मला काय झालं ते. कला म्हणते की हो सांगते काय झालं. अरे काय झालं माहिती का, मी तुझी कॉफी केली खाली किचनमध्ये, नंतर पटकन वळले कारण नाश्त्याची तयारी करायची होती ना. मग काय पटकन फ्रीजकडे आले आणि ती जागा केवढी छोटी आहे बघितलंस ना तू. फ्रीज मी उघडलं तर मला पटकन ठेच लागली. अद्वैत म्हणतो की तू मला काय सांगतेयस, अगं मी तुला ते काल रात्रीबद्दल विचारतोय, ते सांग ना मला. कला म्हणते की अच्छा ते, अच्छा मला सांग कुठे होतो आपण. अद्वैत म्हणतो की तू मला म्हणालीस की काल रात्री मी आपण, आणि बापरे एवढं म्हटलंय आणि तू स्टॉप झाली, त्याच्या पुढे काय झालं. कला म्हणते की अरे तसं नाही, कुठे होता तू, म्हणजे तू कुठे होता, मी कुठे होती, आपण कुठे उभं होतो, म्हणजे कसं मला त्यावेळेचा इन्सिडेंट आठवेल ना, आपण परत त्या जागेवर उभं राहू. तर अद्वैतसुद्धा कलाच्या हो मध्ये हो, आणि तो कलाला म्हणू लागतो की हो चल मी तुला सांगतो कुठे उभी होतीस तू. अद्वैत कलाला सांगतो की हे बघ खरे, तू इथे उभी होतीस आणि मग त्यानंतर मी असा चालत होतो, तू मला म्हटली की बापरे म्हटल्यावर मी लगेच मागे वळालो आणि तुला म्हटलं की काय झालं. तर आता कला अद्वैतला सांगू लागते की अच्छा मग कुठे होते मी, हां बरं तुला सांगायचं आहे ना, बरं काल रात्री काय झालं होतं माहिती का अद्वैत. त्याच वेळी रॉकेट आवाज देत असतो की तायडे असं म्हटल्यावर कला अद्वैतला म्हणते की अरे कोणीतरी आवाज देत आहे. अद्वैत म्हणतो की नाही कोणी आवाज वगैरे देत नाहीये, तू बोल, तुझं कंटिन्यू कर. कला पुढे परत कंटिन्यू करायला लागते. रॉकेट पुन्हा एकदा आवाज देतो की अगं तायडे, ते मशीनला कपडे लावायचे, ते काही मला मशीन वगैरे चालवता येत नाही, तुझं तू ते बघून घे. मग कला अद्वैतला सांगू लागते की बघ बरं, मी तुला म्हणत होते ना कोणीतरी आवाज देतंय, अरे रॉकेटच आहे, त्याला मशीनमध्ये कपडे लावता नाही येत ना, आणि ते मलाच लावावे लागतील. कला म्हणते की आता मला जावं लागेल चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं पटकन सांग आणि पटकन जा ना. कला म्हणते की चांदेकर, अरे असं काय करतोयस, सगळ्या गोष्टी काय लगेच सांगायच्या नसतात, काहीतरी वेळ घ्यावा लागतो, असं म्हणून थोडं ती लाजत असते. आता मात्र अद्वैतला अजून टेन्शन येतं की बापरे ही लाजते काय, म्हणजे रात्री काहीतरी झालंय.
कलाचा पाय दुखत असतो. आता ती खाली चाललेली असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं अगं तुझा पाय दुखतो ना, तू कशाला जातीयेस? थांबण्यापेक्षा मी एक काम करतो, मी जातो, मी रॉकेटला कपडे मशीनला कसे लावायचे ते सांगतो. मग कला म्हणते की खरंच तू जाशील चांदेकर? अद्वैत म्हणतो की हो मी जातो. कला म्हणते की ठीक आहे, मग जाता जाता एक काम कर, ते दुधावरचं झाकण सुद्धा नीट व्यवस्थित ठेवून दे. तर अद्वैत म्हणतो की हो हो मी ते सुद्धा करतो, पण हां तिथून आल्यानंतर तुम्हाला सांगायचंय की काय झालंय ते. आता अद्वैत निघालेला असतो. तेव्हा कला त्याला थांबवते आणि म्हणते की चांदेकर काल. अद्वैत लगेच तिच्याजवळ येऊन थांबतो आणि म्हणतो की काल काल काय झालं, सांग ना काल काय झालं? तेव्हा कला म्हणते की नाही म्हणजे छान होता ना कालचा अनुभव. म्हणजे बघ ना, आपण देवीचा आशीर्वाद वगैरे घेतला, तुझ्या तंगडीला माझा पदर बांधला होता, मग आपण दोघांनी एकमेकांना मारलं, खरंच किती 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 मज्जा आली ना काल. मला तर बाबा खूप धमाल आली आणि खरंच किती छान होती ना ती माणसं. म्हणजे बघ ना, त्यांनी आपल्याला काहीही न विचारता गाडीचे पैसे नाही घेतले, त्यानंतर मला साडीसुद्धा दिली, तिथल्या दादांनी तुला धोतर नेसवायला सुद्धा मदत केली. पण तुला सांगू का, आपण जर चांगलं असेल ना तर आपल्याला माणसंसुद्धा चांगली भेटतात अरे. असं म्हटल्यावर तेवढ्या तिथे सरोज येते. अद्वैत आता चिडलेला असतो, कारण त्याला ऐकायचं असतं की नक्की रात्री झालंय तरी काय. म्हणून अद्वैत चिडतो आणि म्हणतो की तू आता मला सांगणार आहेस का की रात्री नक्की काय झालंय? मग कलाही त्याच्यावर ओरडते आणि म्हणते की गप्प बस, एवढ्या मोठ्याने का ओरडतोय? मी काय बहिरी आहे का, मला ऐकायला येतं. मग अद्वैतला काम काढून घ्यायचं असतं. मग अद्वैत हळूच तिच्याशी बोलत असतो की सांग खरे आता काय झालं म्हणून. कला त्याला म्हणते की चांदेकर अरे असं एवढ्यात नाही सांगता येणार. पहिल्यांदा हा माझ्या बाजूचा पडदा आहे ना, तो पहिल्यांदा ना वर करायला हवा, कारण तो जरा जास्तच खाली गेलाय. अद्वैत म्हणतो की खरे तू मला हे सांगणार होतीस आता? कला म्हणते की नाही रे, पण बघ ना ते चांगलं नाही दिसत. अरे मला तुला हेच सांगायचं होतं. अद्वैत म्हणतो की मुद्दाम करतीये, मुद्दाम माझी फिरकी घेतीये. कला म्हणते की अरे चांदेकर नाही आहे बाबा तसं काही, कर ना तो पडदा नीट. शेवटी अद्वैत कलाचं तेही काम ऐकतो आणि पडदा नीट करत असतो. अद्वैत पडदा ठीक करत असतो आणि सरोज ही दारामध्ये उभी असते. आता सरोज बघत असते की अद्वैतला हिने काम सांगितलंय आणि स्वतः मात्र अद्वैतवर खुदू हसतीये. सरोजच्या डोक्यात गेलेली असते. मग सरोज आता कलावर ओरडते आणि कलाला म्हणते की ए मुली, मला तुझ्याशी बोलायचंय, आतमध्ये ये जरा. मग कला आता अद्वैतला म्हणते की मी येते जाऊन. कला आता सरोजच्या रूममध्ये गेलेली असते. सरोज कलाला म्हणते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय. तेव्हा कला म्हणते की सरोज मॅडम मला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचंय. तुम्ही माझ्याकडनं सह्या करून घेतल्या की अद्वैतसोबत माझे कुठलेही संबंध निर्माण होणार नाही, याचीच तुम्ही मला आठवण करून देणार होतात ना. तेव्हा सरोज म्हणते की येस, तुला आठवते ही गोष्ट, तीच माझ्यासाठी पुष्कळ आहे. मग काय ठरवलंयस तू? तेव्हा कला म्हणते की मला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. सरोज म्हणते की मग तू असं का वागतीयस? आज सकाळी तुम्हाला ज्या अवस्थेत मी बघितलं त्यातून मला चांगलं कळतंय की तू कशा प्रकारे त्याला जाळ्यात ओढतीयस. माझ्या मुलाला तू अगदी बरोबर ओळखलंय. जर एखाद्या वेळी माझ्या मुलाने जर कोणाचा हात पकडला ना तर तो त्याचा हात सोडत नाही आणि तू व्यवस्थित ओळखलंयस त्याला. कला सरोजला म्हणते की सरोज मॅडम मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतेय की माझ्या मनात तुमच्याबद्दल फक्त आदर आहे, पण तरीसुद्धा तुम्ही माझ्याविषयी जो काही विचार करताना तो खरंच फार चुकीचा आहे. सरोज मॅडम माझ्यामध्ये आणि अद्वैतमध्ये कुठल्याही प्रकारचे संबंध निर्माण नाही होते. सकाळी जे काही तुम्ही बघितलं ते आम्हालाही अपेक्षित नव्हतं. खरं तर ते सगळं चुकून घडलं आणि आम्हालाही कल्पना नव्हती की असं काही घडेल. पण मॅडम मी एक गोष्ट तुम्हाला स्पष्टपणे सांगते की अद्वैतसोबत माझं लग्न झालंय. समाजात आम्ही नवरा बायको म्हणून वावरतो, त्यामुळे आमच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं नातं नाही आहे असं आम्हाला नाही वागता येणार एकमेकांशी. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी हे मान्य करायला हवं की आमच्या दोघांमध्ये कुठलं तरी नातं आहे. आता त्या नात्याचं पुढे काय होतं हा मुद्दा तर वेगळा आहे, परंतु हो मी अद्वैत चांदेकरची बायको आहे ही गोष्ट मात्र मी टाळू शकत नाही. असं बोलून कला तिथून निघून जाते तर सरोज मनाशीच म्हणत असते की नाही, ही मुलगी स्वतः गप्प बसणारी अजिबात नाही आहे. पण मला जर हिला कायमचं गप्प करायचं असेल तर मात्र मला योग्य वेळेची वाट ही बघावीच लागेल. आणि ती वाट तर मी बघेल, परंतु मी माझ्या अद्वैतला मात्र सहजासहजी हिच्या जाळ्यात अडकू देणार नाही. इकडे कला ही किचनमध्ये असते. त्यावेळी संगीतावर तिचं लक्ष जातं. संगीता भाजी निवडत असते, परंतु तिचं लक्ष मात्र नसतं, उदास दिसत असते. त्यामुळे कला विचारते की आई अशी का दिसते, काहीतरी झालंय वाटतं हिला. मग कला आता कपामध्ये चहा भरते आणि संगीताला आणून देते आणि म्हणते की आई हा घे चहा. संगीता म्हणते की हा काजू, बोल ना. तेव्हा कला म्हणते की अगं आई काजू नाही कला, मी कला बोलतीये.
आता मला सांग की कसला एवढा विचार करतीये? संगीता म्हणते की काही नाही ग, मला सांग तुमचा प्रवास कसा झाला? आणि काय ग, ते गाव चांगलं होतं ना? मजा आली ना तुला? आणि काय ग, जावई बापूंसोबत तर तू भांडली नाहीस ना? कला म्हणते की आई, आता उगाचच विषय बदलू नकोस हा, तू सांग बरं मला की कसला विचार करत होतीस? संगीताकडे कलाचं लक्ष जातं बारकाईने, तर संगीताला घाम आलेला असतो आणि मग कला उठते आणि म्हणते की अगाई हे काय आहे, तुला घाम वगैरे आलाय? आणि हे काय, तुझ्या डोक्याला खोप पडली आहे? तू कुठे पडली वगैरे आहेस का? तर संगीता आता घडलेला प्रकार सांगू लागते की नैना ही सौरभला भेटली होती आणि तेव्हा मी बघितलं होतं. मी जेव्हा नैनाला जाब विचारायला गेले तेव्हा नैनाने मला बाजूला ढकललं आणि तेव्हा मला दाराचा कोपरा लागला. अगं, ह्या नैनीचं काही खरं नाही आहे ग कले. काही झालं तरी ती सांगतच नाही आहे, काहीतरी लपवतीये ती. पण नेमकं ती काय लपवते? तिच्या मनात नक्की काय चाललंय? काहीच कळायला मार्ग नाही आहे. कला विचार करत असते की आई जे बोलते ते बरोबर आहे. खरं तर नैनाताईच्या वागण्याचा मला आधीही संशय आलाय. आई काही खोटं बोलत नाहीये. मलाही असं वाटतंय की नैनाताई काहीतरी लपवतीये. काहीही मोठं होण्याच्या आधी ती असं का वागते याचा मात्र मला शोध घ्यायलाच हवा. तर इकडे सौरभ हा राहुलला म्हणत असतो की बरं झालं तुम्ही थांबताय आणि नैनासोबत येत आहे. आपण चेकअप वगैरे झालं की मस्त कॉफी प्यायला जाऊयात. तेव्हा नैना म्हणते की एक मिनिट. राहुलला ती म्हणते की बेबी तू एक काम कर, तू जा घरी, मी चेकअप करून येईल. राहुल म्हणतो की अगं असं काय करतेयस, येऊ दे की मला. आणि तसंही मी तुझ्यासोबत कधीच आलेलो नाहीये कुठे, आणि आज तुझ्यासोबत चेकअपला येतोय तर येऊ दे मला. काय आहे ना, तुझे हे सोनोग्राफीचे मुवमेंट ते मलाही अनुभवायचे, मलाही ते एक्सपिरियन्स करायचे. मी सुद्धा आता एक जबाबदार नवरा आहे की नाही. आणि डॉक्टर काय म्हटले? डॉक्टर म्हणाले की सगळ्यांचेच नवरे येतात, त्यामुळे मी आल्याने काय झालंय? काय डॉक्टर, मी बरोबर बोलतोय ना? तेव्हा राहुल म्हणतो की तेव्हा सौरभ म्हणतो की 100% बरोबर बोलताय तुम्ही. तुमची बायको प्रेग्नंट आहे, त्याच्यामुळे तिच्या चेकअपसाठी तुम्ही यायलाच पाहिजे. आणि हा मुवमेंट दोघांचा असतो, त्यामुळे दोघांनी एन्जॉय करायला पाहिजे. मग नैनाला माहीत असतं की अरे बापरे, राहुल जर आतमध्ये आला तर आपले सोनोग्राफी तर काही निघणार नाही. आपण तर पोटाला उशा लावून बसलोय, त्याची कुठली सोनोग्राफी करायची? आणि सगळ्या काही गोष्टी मग राहुल समोर येतील. नैना घाबरत असते, म्हणून नैना राहुलला म्हणत असते की बेबी ऐक, हे बघ, बाकीच्यांचे नवरे जे काही करतात ना ते तुला करायची अजिबात गरज नाहीये. राहुल म्हणतो की अगं नैना, असं का म्हणतेस तू? नैना म्हणते की राहुल, आत्ता कुठेतरी तू जबाबदारी घ्यायला लागलायस आणि तू काय बाकीच्या नवऱ्यांसारखा नाही आहेस. तुला खूप कामं असतात, तू खूप जबाबदार आहेस रे. आणि तसंही तुझं आयुष्य वेगळं आहे, माझं आयुष्य वेगळं आहे, आणि तू जे काही करतोय ते आपल्या बाळासाठी करतोय ना. मला एक गोष्ट माहिती आहे की सुरुवातीच्या दिवसामध्ये मला तुझी फार गरज होती, त्यासाठी मी तुला म्हणायची सुद्धा, परंतु अरे आता मला त्याची काही गरज नाही आहे. आणि तू काळजी करू नको, तू फक्त तुझ्या कामावर फोकस कर. आता तू जबाबदारी घेतली आहे तर ती जबाबदारी पूर्ण कर. तू माझी अजिबात काळजी करू नको, या सगळ्या गोष्टी मी बरोबर हँडल करेल रे. हे बघ, तू अजिबात माझी काळजी करू नको, मी आपल्या बाळाचं सगळं काही बघेल. तू फक्त आणि फक्त बिझनेसमध्येच लक्ष घाल. आणि आता या परिस्थितीमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपला बिझनेस म्हणजे सुद्धा आपल्या बेबीसारखंच आहे की नाही. मग तू एक काम कर, तू तुझ्या बेबीची काळजी घे, मी माझ्या बेबीची काळजी घेते. ओके राहुल, तुला कळतंय का माझं बोलणं? अरे मी आपल्यासाठी करते जे काही करते ते. तेव्हा सौरभ मनामध्ये म्हणत असतो की बापरे, खरंच किती पोचलेली मुलगी आहे, किती शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करते समोरच्याला. राहुल म्हणतो की अच्छा ठीक आहे, चालेल. आता तसंही बिझनेसच माझं बेबी आहे, मी माझ्या बेबीला सांभाळतो. नैना म्हणते की येस. नैना राहुलला म्हणते की राहुल, अरे तुला जर आपल्या बेबीला पाहण्याची इच्छा असेल तर मी एक काम करेल की मी सोनोग्राफीची CD काढून आणेल, मग तू घरी बघ आपल्या बेबीला. त्यावर राहुल म्हणतो की चालेल. मग राहुल आता गाडीमध्ये बसलेला असतो. नैना त्याला बाय करत असते आणि म्हणत असते की बाय राहुल. राहुल सुद्धा खुश असतो, त्याला वाटतं की नैना खरंच बोलली आहे आणि खरंच आपण आपल्या बिझनेसची काळजी घ्यायला पाहिजे, असं म्हणून राहुलही तिथून निघून जातो. राहुल तिथून निघून गेल्यावर सौरभ हा नैनाला म्हणत असतो की हुशार आहेस ग तू, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू त्याला गुंतवू शकते, त्याला उल्लू बनवू शकते, पण मला नाही हा. आणि तसंही मी तुला काही CD वगैरे देणार नाही आहे. एक म्हणजे तू अजून मला माझे पूर्ण पैसे दिलेले नाही आहे आणि मी तुझ्यावर त्यामुळे कुठल्याही प्रकारचे उपकार अजिबात करणार नाही. आता मला सांग की तू माझे पैसे कधी देणार आहे, की मी एकदा राहुलची भेट घेऊ, राहुलची जरा बोलू ह्या सगळ्या विषयावर. तेव्हा नैना म्हणते की सौरभ, अरे तू असं का करतोयस? हे बघ, अरे तू प्लीज मला ती CD दे. आणि मी तुला म्हटले ना की माझ्यावर थोडासा विश्वास ठेव, मी तुझे सगळे पैसे देणार आहे तुला, तू काळजी करू नकोस, मला फक्त तेवढी CD दे.
सौरभ म्हणतो की अगं मी तुला आत्ताच तर सांगितलं. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव की तुझ्या शब्दात गुंतायला मी काय राहुल चांदेकर अजिबात नाहीये. तू एक काम कर, मला तू पैसे दे. पैसे दिल्यावर मी लगेच तुला सीडी देतो. तू माझं काम कर, मी तुझं काम करतो. बघ आता, तुला जर सीडी पाहिजे असेल तर पैसे घेऊन यायचं. आणि हो, काळजी घे स्वतःची, कारण प्रेग्नंट आहेस ना तू, असं म्हणून सौरभ तिथून निघून जातो. आता नयनाला मोठा प्रश्न पडलेला असतो की पैसे आणायचे तर आणायचे कुठून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राहुलला प्रॉमिस केलं आहे की त्याला मी बाळाची सीडी दाखवणार आहे, सोनोग्राफीची सीडी दाखवणार आहे. ती मी कशी दाखवू, कारण ती सीडी तर मला फक्त हा सौरभच देऊ शकतो आणि याला हवे आहेत पैसे, तर याला मी पैसे कसे काय देऊ. आता या सगळ्या गोष्टीचा नयना विचार करत असते. तिला फार टेन्शन आलेलं असतं. तर इकडे रात्रीच्या वेळी आता कला ही रूममध्ये आलेली असते. अद्वैत अक्षरशः कलाच्या मागे मागेच फिरत असतो आणि कलाच्या मागे मागे फिरत असताना तो कलाला म्हणत असतो की खरे अगं, आत्ता तरी मला सांग की काय झालं. हे बघ, तू सांगितलेली सगळी कामं केली. तू मला सांगितलं की दुधाच्या खालचा गॅस बंद करू नये, तोही केला, त्यावर झाकणही ठेवलं. त्यानंतर तू मला बोलली माझे पाय चेपून दे, मी पायसुद्धा चेपून दिले. सगळी तुझी कामं केली. आता तू मला सांग की नक्की रात्री काय झालं होतं. तर कला अद्वैतला म्हणते की एक कर. तेव्हा अद्वैत म्हणतो की तू मला 2 सांग, परंतु मला सांग की काय झालंय ते. मग कला आता मांडी घालून बसते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, मस्तपैकी शांतपणे बस. आता मला थोडं मेडिटेशन करायचं आहे, कारण थोडं मेडिटेट जर केलं तर मला बरं वाटेल, कारण मला मानसिक थकवा आलाय त्या सगळ्या गोष्टींनी. अद्वैत म्हणतो की अगं, तेच सांगतोय ना तुला की मला सांग तर काय झालं एवढं मानसिक थकवा येण्यासारखं. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर गप्प बस बरं. हे बघ, मी आता 5 मिनिटाचा अलार्म लावणार आहे, माझा मोबाईल दे बरं. मग अद्वैत आता कलाच्या हातात फोन देतो. कला 5 मिनिटाचा अलार्म लावते आणि मेडिटेशनला बसते. अद्वैत म्हणतो की काय आहे हे मेडिटेशन वगैरे आणि किती वेळ लावणार आहे अजून. तर कला आता मेडिटेशन करत असते. खरं तर मेडिटेशनचं फक्त नाटकं असतात. मग अद्वैत आता रूममध्ये एरझरे घालत असतो की हिचं मेडिटेशन कधी संपेल. कला मात्र एक डोळा उघडून अद्वैतकडे बघत असते आणि मनात म्हणत असते की चांदेकर अरे, एवढी मोठी संधी दिली आहेस तू मला छळायची, आणि बघ आता मी तुला किती छळते ते. तर अद्वैतला मात्र एरझरे घालून कंटाळा आलेला असतो. कला कधी डोळे उघडेन आणि त्याला सांगेल असं त्याला झालेलं असतं. मग अद्वैत आता हळूच जातो. कलाचा मोबाईल घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि मुद्दाम तो अलार्म आता जवळचा लावणार असतो, जेणेकरून 1 मिनिटात अलार्म वाजेल. परंतु कलाचं लक्ष त्याच्यावर असतंच. अद्वैतला म्हणते की शुक फोन खाली ठेवायचा, अजिबात चिटिंग करायची नाही. अद्वैत म्हणतो की अगं, मग मला सांग ना काय झालंय ते. कला म्हणते की काय सांगू, मला मेडिटेट होऊ दे ना. अद्वैत तिला पुन्हा विचारतो की खरे प्लीज सांग ना मला काय झालंय. मग कला अद्वैतला म्हणते की अच्छा ते का. अरे अद्वैत, आपल्यात तसं ते असं काहीच नाही झालंय. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय, आपल्यात तसं काहीच झालं नाही आहे. अद्वैत अक्षरशः नाचायला लागतो. त्याला फार आनंद झालेला असतो की अरे यार, फायनली बरं झालं. त्या रात्री मी काही होश गमावले नाही आणि त्या रात्री काहीच झालेलं नाही आमच्या दोघांमध्ये. कला म्हणते की हो, मग रात्री तर तू किती ताडी प्यायला होतास त्या, आणि तू किती नशेमध्ये होता. मला तर हे कळत नाही की खरंच ताडी प्यायलास की ताडीच्या झाडावर चढलाय. पण मी नाही बाबा इतकी पिली होते. अरे मला तर सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट आठवतात की काय झालं ते. त्या रात्री आपण बेडवर पडल्यानंतर दोघंही झोपी गेलो, आपल्यात तसं काहीच झालं नव्हतं. मग अद्वैत म्हणतो की याचा अर्थ आतापर्यंत तू माझी मज्जा घेत होती. कला म्हणते की अरे हो चांदेकर, तुझी मज्जाच तर घेत होते. फार मज्जा आली मला तुझी मज्जा घेऊन. अद्वैतला आता कसं तरी होत असतं की बापरे, ह्या कलाचे फुकटचे आपण कामं केले असं म्हणून पटकन तो आता ब्लँकेट घेतो आणि झोपून घेतो. कला म्हणते की गुड नाईट चांदेकर. तेव्हा अद्वैत म्हणतो की गप्प बस ग तू, मला फुकटचं राबवून घेतलंयस तू. कला मात्र मुद्दाम अद्वैतच्या पायांना गुदगुल्या करत असते. अद्वैत म्हणतो की गप्प बस, माझे पाय सोड आधी. कलाला मात्र फार हसायला येत असतो. अद्वैत इरिटेट झालेला असतो. सकाळ झालेली असते. आता कला तिचं आवरते. मस्त अंघोळ वगैरे करून आलेली असते आणि किचनमध्ये ती जाणार असते. त्याचवेळी अद्वैत उठतो. अद्वैत उठल्यावर कला पटकन त्याच्या हातामध्ये पाणी देण्यासाठी जाते. पाण्याचा ग्लास त्याच्याकडे देते. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही तू नको देऊ मला, तू एक काम कर, पाण्याचा ग्लास खाली ठेव. मग कला पाण्याचा ग्लास खाली ठेवते. मग अद्वैत खाली ठेवलेला ग्लास पटकन तोंडाला लावतो आणि गटगट करून सगळं पाणी पिऊन घेतो. कला विचार करत असते की ह्या माणसासारखा माणूस दुसरा कोणीच वागू शकत नाही. कधी काय वागेल ना हा चांदेकर, काही नेम नाही याचा. आणि आता याला अचानक काय झालंय. देवा, ह्या माणसासोबत दिवस रात्र वागण्याची मला फक्त शक्ती दे, बाकी काही देऊ नकोस मला.
एवढ्यातच आता अद्वैत उठतो. कला कपाटातून काहीतरी घेत असते. अद्वैत आता कलाच्या मागे उभा राहतो आणि म्हणतो की ते मला ते असं करत असतो आणि ततपप करत असतो. कला म्हणते की काय हवंय तुला? तेव्हा अद्वैत म्हणतो की टॉवेल हवाय मला. कला म्हणते की सांग ना मला तसं, मग मी देते तुला टॉवेल. कला त्याच्यासाठी टॉवेल काढत असते तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही तू नको देऊस मला टॉवेल, असं म्हणून अद्वैत तिथून निघून जातो. कला म्हणते की 1 नंबरचा नग आहे हा, 1 नंबरचा नग, असं म्हणताच तेवढ्यातच कलाला मावशीचा फोन येतो. मग कला मावशीसोबत बोलत असते की काय ग मावशी, काय म्हणतेस आणि कशी आहेस तू? मी तर एकदम बरी आहे बाबा, आणि तू काळजी करू नको, मी तिला सांगते. तिचा फोन नाही लागत ना, मी सांगते तिला. आता मावशीसोबत ती काहीतरी बोलत असते, एकेरी बोलणं चालू असतं आणि ते अद्वैतला ऐकायला येत असतं. कला म्हणत असते की पण त्याला कळायला नको का? नाही ग तसं काही नाही, पण त्याची काहीच चूक नाही आहे. नाही अगं, पण त्याचं त्याला कळायला हवं ना. आता त्याचं काय सांगू, माझंच मला काही कळत नाही आहे. अद्वैत हा तिचं बोलणं ऐकत असतो, त्याला काही कळत नसतं ह्या कलाला नक्की काय बोलायचं ते. कला मावशीला म्हणते की बरं मिस यू, असं म्हटल्यावर कला मावशीला म्हणते की बरं मिस यू असं म्हणत ती अद्वैतकडे बघते. तर अद्वैतला टेन्शन येतं की बापरे, ही कोणाशी बोलत होती आणि मिस यू वगैरे कोणाला म्हणत होती. आता अद्वैतला बघून कला मुद्दामच तिचा फोन आता उलटा ठेवते. मग अद्वैतला अजून डाऊट येतो. अद्वैत विचार करू लागतो की मला बघितलं आणि बरोबर हिने तिचा फोन उलटा केला, याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे. मग कला आता मुद्दामच अद्वैत समोरून जायला लागते. तेव्हा अद्वैत तिला थांबवतो आणि म्हणतो की थांब 1 मिनिट थांब, मला सांग तू कोणाशी बोलत होती? कला म्हणते की काय चांदेकर, काही बोललास का तू? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो, मला सांग की तू कोणाशी बोलत होतीस आत्ता? तेव्हा कला म्हणते की चांदेकर मी? अहो काय झालं तुम्हाला? नॉर्मली तुम्ही माझ्याशी बोलायला लागलात का? तुम्ही पुन्हा परत आलात का? अच्छा, म्हणजे आता तुम्हीच आहात, तुम्हीच माझ्याशी बोलताय तर. आणि आता कटे तरी माझ्या जीवात जीव आला. बोला ना चांदेकर सर, काय हवंय तुम्हाला? अद्वैत तिला म्हणतो की एकदम साधा प्रश्न मी तुला विचारलाय. जेव्हा मी आतमध्ये आलो तेव्हा तू कोणाशी तरी बोलत होती. तुला साधा प्रश्न मी विचारतोय की कोणाशी बोलत होतीस तू? बाकीच्या चौकशा वगैरे करू नकोस, बाकीचं बोलू नकोस, जेवढा तुला उत्तर द्यायचंय तेवढंच दे आणि मला सांग कोणाशी बोलत होतीस तू? कला अद्वैतला म्हणते की अच्छा, मी कोणाशी बोलत होते हे ऐकायचंय का तुला? अरे मी ते, पण तुला काय सांगू, मी काय सांगायचंय मला तुला? अद्वैत म्हणतो की नाही मला सांगच तू कोणाशी बोलत होती, काय एवढं बोलणं चाललं होतं, कोण होतं ते बोलणारा, एवढं सिरियसली काय बोलणं चाललं होतं तुझं? तेव्हा कला म्हणते की चांदेकर तुला काय करायचंय, फोन माझा होता, समोरच्याचा नंबरही माझ्याकडे होता, त्याच्याशी मी बोलत होते, तुझं काय जातं एवढं? मी तुला विचारते का असं की तुझ्या फोनमध्ये कोणाचे नंबर आहेत किंवा तू आता कोणाशी बोलतोय ह्याचा मला अपडेट दे? नाही ना, मग तू मला का विचारतोयस? अद्वैत म्हणतो की 1 मिनिट मला एक गोष्ट सांग, ही खोली कोणाची आहे? ही खोली आहे माझी. या खोलीतल्या प्रत्येक गोष्टी आहेत माझ्या, त्यामुळे इथल्या प्रत्येक गोष्टीवरती फक्त आणि फक्त पहिल्यांदा माझा अधिकार आहे आणि त्या अधिकाराने मी तुला विचारतोय की सांग मला की तू कोणाशी बोलत होतीस? तेव्हा कला त्याला म्हणते की गप्प बस, माझं ते पर्सनल आहे, मी काय तुला सांगणार नाही आहे, असं म्हणून कला तिथून निघून जाते. अद्वैत म्हणतो की अरे यार, याला काय अर्थ आहे? पुन्हा कला मागे मुद्दाम आता अद्वैत समोरून फोन घेते आणि पुन्हा निघून जाते, जेणेकरून अद्वैतला अजून डाऊट यावा असंच तिला वाटत असतं. अद्वैत मागे चिडचिड करत असतो आणि म्हणत असतो की नाही, तेव्हा एवढी बडबड करत असते. आता तर काय, मी फक्त साधा एक प्रश्न हिला विचारलाय, परंतु याचं उत्तर न देती नंबरची अति आगाऊ आहे. मला बघता क्षणी फोन कट करून टाकला आणि गेली घेऊन फोन. पण मग ही नक्की बोलत कोणाशी होती? कोणाशी बरं बोलत असेल? आता अद्वैतला प्रश्न पडलेला असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. कला आता बॅग घेऊन निघालेली असते. तेव्हा अद्वैत तिला विचारतो की काय कुठे चालली आहेस तू? तेव्हा कला म्हणते की काय नाही, जरा कोपऱ्यावरून जाऊन येते. कला एकतर टेन्शनमध्ये असते आणि कलाला खरंच क्लिनिकमध्ये जायचं असतं, कारण नैनाताईबद्दल तिला काहीतरी कळलेलं असतं, म्हणून ती लगेचच आता डॉक्टरला भेटण्यासाठी जाते, कदाचित सौरभलाच भेटण्यासाठी जाते. आणि मग अद्वैतला टेन्शन आलेलं असतं की ही नक्की कुठे गेली असेल, हिचं काहीतरी बाहेर चालू आहे का, ही कुठल्या मुलाशी बोलते का, त्याला जरा डाऊट येत असतो. त्यामुळे आता त्याची शहानिशा करण्यासाठी अद्वैत देखील कलाच्या मागे गेलेला असतो. कला आता एका हॉस्पिटलमध्ये गेलेली असते, अद्वैतही तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये जातो आणि नंतर कला आता गायनोकॉलॉजिस्टच्या रूममध्ये गेलेली असते. आता एका गायनोकॉलॉजिस्टच्या केबिनमध्ये गेलेली असते आणि अद्वैत ते पाहून थक्क होतो आणि म्हणतो की ही गायनोकॉलॉजिस्टकडे का गेली आहे आणि हिला काय विचारायचं गायनोकॉलॉजिस्टला, असा आता अद्वैतला प्रश्न पडतो आणि अद्वैतला आता डाऊट येत असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.